नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बरेचसे विद्यार्थी डिप्लोमा करत असतात. काही विद्यार्थी आता फायनल इयरला असतील, काही जस्ट पास आउट झालेले असतील मागच्या अकॅडमिक इयर मध्ये, आणि त्यांना एक नेहमी पडलेला प्रश्न म्हणजे पुढे काय. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना ह्याची कल्पना नसते की डिप्लोमाच्या बेसवरती सुद्धा आपण गव्हर्नमेंट मध्ये लागू शकतो, गव्हर्नमेंट मध्ये आपल्याला पोस्ट मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा म्हणजेच पदविका म्हणजेच MSBT चे जे कोर्सेस आहेत, मग तुम्ही इलेक्ट्रिकल असाल, मेकॅनिकल असाल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, तर तुमच्यासाठी कुठल्या सुवर्ण संधी ह्या डिप्लोमाच्या नंतर असतात. कुठल्या कुठल्या विभागामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या पोस्टवरती अभ्यास करून जाऊ शकता तुम्ही आणि तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आतापासून शासनामध्ये जाण्याची इच्छा बाळगून आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक बटन प्रेस करा, सगळ्यांना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पोहोचेल. तर या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की डिप्लोमा जे विद्यार्थी झालेले आहेत, मग ते इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा सिव्हिलचे असतील, म्हणजे MSBTचा ज्यांनी 3 वर्षाचा डिप्लोमा केलेला असेल, ह्या विद्यार्थ्यांसाठी शासनामध्ये कुठल्या संधी असतात, म्हणजेच अभियांत्रिकी पदविका नंतर शासनामधील संधी, कुठले कुठले विद्यार्थी कुठल्या कुठल्या पोस्टला आणि कुठल्या कुठल्या विभागाला जाऊ शकतात, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचं की तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा असेल, बरेचसे विद्यार्थी मित्रांनो 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा करतात, किंवा काही विद्यार्थी हे 12वी नंतर डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा जॉईन होतात, किंवा काही विद्यार्थी ITI केल्यानंतर सुद्धा डिप्लोमाला जॉईन करत असतात. हे सगळेच विद्यार्थी पात्र असतात जिथे पदविका मेन्शन केलेला आहे. बऱ्याचदा तिकडे 3 वर्षाचा पदविका जरी मेन्शन केलेलं असेल तरी तुम्हाला MSBT म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचं जे सर्टिफिकेट आहे हे मिळत असतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठ्या संधी शासनामध्ये, गव्हर्नमेंटमध्ये डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके, मग कुठली ब्रँच असेल तुमची, फॉर एक्झाम्पल तुमची सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच असेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे विद्यार्थी जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत. पण ज्यांना शासनामध्येच जायचंय, ज्यांना गव्हर्नमेंटमध्येच जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मग ते सिव्हिलचे असो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे असो किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे असो, तुमच्या सर्वांसाठी खूप साऱ्या संधी ह्या शासनामध्ये आहेत. मग कशा प्रकारे ह्या एक्झाम्स असतात, कुठल्या पोस्ट असतात, कुठल्या विभागामध्ये आपल्याला काम करायची संधी मिळते, हे सगळं आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया आपण डिप्लोमा इन सिव्हिल. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी या कोर्स मधला जे पदविका आहे म्हणजे डिप्लोमा आहे, तो जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला कनिष्ठ अभियंता म्हणजेच ज्युनियर इंजिनियर या पदावरती तुम्ही परीक्षा देऊन जाऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंट टाईपच्या ह्या एक्झामिनेशन असतात. एकच ऑनलाईन एक्झामिनेशन असते, कुठलाही इंटरव्ह्यू, कुठलीही मुलाखत नसते, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं पोस्टिंग असतं. तर पहिलं महत्वाचं पद डिप्लोमा झालेल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ते म्हणजे कनिष्ठ अभियंता. दुसरं महत्वाचं पद आहे ते म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, यालाच सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं सुद्धा म्हणतात. हे सगळं मी नवीन विद्यार्थ्यांसाठी बोलतोय, जे विद्यार्थी एकतर मागच्या वर्षी पासआउट झाले असतील डिप्लोमा, किंवा जे विद्यार्थी आता फायनल इयरला आहे MSBTच्या. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर इंजिनियर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या 2 प्रकारच्या पदांसाठी तुम्ही पात्र असता. मग ही जी 2 प्रकारची पदे आहेत ही कुठल्या कुठल्या विभागामध्ये असतात. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त संधी आहेत विद्यार्थी मित्रांनो. खूप व्हरायटी ऑफ डिपार्टमेंट्स, खूप विविध विभाग जे आहेत, याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून तुम्ही जॉईन करू शकता, परीक्षा देऊन पास होऊ शकता. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा विभाग तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, ज्याला पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणतो आपण. दुसरा आहे जलसंपदा विभाग, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. त्यानंतर आहे मृद व जलसंधारण विभाग, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट. आता सगळ्याच पोस्ट सगळ्यामध्ये नसेल तरी ज्युनियर इंजिनियर ही पद मात्र सगळीकडे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर विविध महानगरपालिका ज्या आहेत, मग पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, नागपूर महानगरपालिका, नाशिक असेल, सोलापूर महानगरपालिका असेल, या सगळ्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा
ज्युनियर इंजिनियर किंवा कनिष्ठ अभियंता हे पद असतं. त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा परिषदा ज्या आहेत, विविध जिल्हा परिषदा, आता महाराष्ट्रामध्ये 30च्याही जास्त जिल्हे आहेत, त्या सगळ्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या विभागामध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता या पद निघत असतात. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी ज्यांनी डिप्लोमा म्हणजे पदविका केलेली आहे ते इथे पात्र असतात. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ज्याला महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MIDC म्हणतो, तर इथे सुद्धा काही पद हे ज्युनियर इंजिनियर या भागाचे असू शकतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, ज्यालाच आपण वेगवेगळ्या पर्टिक्युलर कॉर्पोरेशनच्या आजूबाजूचा जो एरिया आहे आणि तिथल्या ज्या डेव्हलपमेंट आहे जे त्या या विभागाकडनं केल्या जातात, याचं एक्झाम्पल म्हणजे पुणे महानगरपालिकेशी रिलेटेड जो पर्टिक्युलर विभाग आहे त्याला PMRDA म्हणतो आपण. तसंच MMRD असेल, तसंच NMRD असेल, नाशिक, नागपूर. तर हे जे पर्टिक्युलर एरिया आहे, हे जे विकास प्राधिकरण आहे, याच्यामध्ये सुद्धा कनिष्ठ अभियंता म्हणून खूप चांगल्या संधी स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या ज्याला म्हणतो डिप्लोमा किंवा पदविका केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर सिव्हिल साठी हे विभाग आहेत आणि ही पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त बघा, जर तुम्ही इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असाल, तुम्ही जर डिप्लोमा हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधनं केलेला असेल, तर तुम्ही कनिष्ठ अभियंता म्हणजेच ज्युनियर इंजिनियर या पदावरती काम करू शकता. किंवा इव्हन दो काही स्पेसिफिक पर्टिक्युलर केसेसमध्ये टेक्निशियन, ज्याला तंत्रज्ञ म्हणतो आपण, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. तर ही पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त हे अजून स्पेसिफिकली खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आपण बेसिकली जे कोर की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा येत असतात अशा पदाबद्दल बोलतोय. तर हे पद आहेत. आणि विभाग बघा, महानिर्मिती ज्याला महाजनको म्हणतो आपण, महापारेषण ज्याला महाट्रान्सको म्हणतो, महावितरण ज्याला महाडिस्कॉम म्हणतो, तसंच आता बघितलेला महानगरपालिका, मग पुणे असेल, PCMC असेल, बृहन्मुंबई असेल किंवा सोलापूर महानगरपालिका असेल, इथे सुद्धा जागा कमी असतात ह्या, पण इथे सुद्धा इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असते कनिष्ठ अभियंता होण्याची. त्याच्या व्यतिरिक्त महामेट्रो, विविध मेट्रो आहे बघा, पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, या ज्या पर्टिक्युलर सिटी आहेत, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, इथे जे मेट्रो पर्टिक्युलर ज्याला म्हणतो विभाग आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा विविध पद आहेत. इथे मी मेन्शन केलेलं नाही, पण ह्या पदावरती सुद्धा इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी हे जॉईन करू शकतात आफ्टर डिप्लोमा. तर तुम्ही जर डिप्लोमाच्या फायनल इयरला असाल तर तुम्ही आतापासूनच या सगळ्या परीक्षांचा अभ्यास सुरू करू शकता. जे विद्यार्थी मेकॅनिकलचे आहेत, आता बऱ्यापैकी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण मेकॅनिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर हे पद किंवा उप अभियंता, सब इंजिनियर या प्रकारची पद हे तिकडे असतात. बऱ्याचदा तिथे मेन्शन केलेलं असतं की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, ते ऍडव्हर्टाइजमेंट टू ऍडव्हर्टाइजमेंट वेगवेगळं असू शकतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे पद आहे आणि जो डिपार्टमेंट आहे ते म्हणजे RTO AMVI. ओके, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, सगळ्यात जास्त ट्रेंड असणारं आणि विद्यार्थ्यांची क्रेज असणारं हे पद आहे. मॅक्सिमम विद्यार्थ्यांना माहिती आहे. तुम्हाला जर माहित नसेल तर हे नक्कीच याच्याबद्दलचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी दिलेले आहेत. तर तुम्ही AMVI RTO डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता, तुम्ही बृहन्मुंबई JEE म्हणून जाऊ शकता, किंवा इव्हन तर तुम्ही जलसंपदा विभाग म्हणजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना ज्युनियर इंजिनियर म्हणून जाण्याची संधी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जे आता सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, या सगळ्या पर्टिक्युलर विभागांमध्ये कुठल्या पोस्ट ह्या डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी आहेत. तुम्ही आता फायनल इयरला असाल किंवा जस्ट पास आउट झालेला असाल तर तुम्ही तयारी करू शकता आणि तुम्ही या डिरेक्शननी वेगवेगळ्या पर्टिक्युलर परीक्षेचे अभ्यासक्रम अनालिसिस करून तुम्ही त्याच्याबद्दलची तयारी करू शकता, जेणेकरून पुढील येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्ही नक्की सक्सेस व्हाल. याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफिकली हे स्टडी मटेरियल आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठीची जर तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच आहे बघा. त्यानंतर ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट आमची जी स्पेसिफिक आता रनिंग बॅच आहे ती बॅच सगळ्या सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी, PMC मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही तयारी करू शकता. या सगळ्या बॅचेसची जर माहिती पाहिजे असेल तर आपला IVR नंबर 788 781 1411 या क्रमांकावरती किंवा 8530121002
या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट बॅचेस आहेत, फाउंडेशन बॅचेस, मास्टर बॅचेस, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा सिव्हिल, ज्या विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग सुद्धा झालेलं आहे आणि डिप्लोमा सुद्धा झालेला आहे त्यांच्यासाठी बेस्ट बॅचेस आहेत या. त्याच्या व्यतिरिक्त जे डिप्लोमाचे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत, हा एक सेट आहे 3 बुकचा आणि याच्यामध्ये सगळ्या जेई आणि सीएच्या सगळ्या पोस्टसाठी असणाऱ्या ज्या एक्झामिनेशनचा सिलेबस आहे तो या बुक सेटमध्ये तुमचा कव्हर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स वरती इन्फॉर्मेटिव्ह फक्त हे इनपुट दिलेलं असतं आणि आम्ही देत असतो. तुम्हालाही अशाच प्रकारच्या दर्जेदार माहिती आणि व्हिडिओ जर लागणार असेल तर कमेंट सेक्शन मध्ये ते सुद्धा मेन्शन करा. तुमच्या अजून काय रिक्वायरमेंट आहे त्या सुद्धा मेन्शन करा त्याच्यामध्ये. नक्कीच आमची टीम इन्फिनिटी तुमच्यापर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.